नमस्कार. मी प्रथमतः आपले सर्वांचे वाघोली नगरीतील स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडानगरीमध्ये सहर्ष असे स्वागत करतो. 5 दिवस या स्पर्धा चालणार आहेत आणि आज दिनांक 18 मार्च रोजी या स्पर्धेचं उद्घाटन माननीय या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते होणार आहे. आणि 5 दिवसामध्ये अनेक वजन गटातील जे पैलवान आहेत यामध्ये सहभागी होतील आणि खूप चांगलं आयोजन या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. साधारणतः 45 ते 50 हजार प्रेक्षकांची इथं बसून कुस्त्या पाहण्याची जी व्यवस्था आहे ती आमच्या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी केलेली आहे. या स्पर्धेमध्ये पूर्ण 840 स्पर्धक आलेले आहेत 42 संघांकडनं. यासाठी खूप चांगली सुरक्षा व्यवस्था केली आहेत. आमच्या पोलीस बांधवांनी चांगली आम्हाला त्याच्यामध्ये मदत केली आहे. त्याचबरोबर आमचे साधारणतः 500 स्वयंसेवक या स्पर्धेच्या आयोजनासाठी मेहनत घेत आहेत. आम्ही ह्या स्पर्धा आधीच डिक्लेअर केल्या होत्या, त्यामुळं आम्ही ज्यावेळी आम्ही जिथं या पैलवानांची राहण्याची व्यवस्था भारतीय जन संघटना महाविद्यालयामध्ये केली होती तर तिथं जो यांना पूर्ण जेवण बनवणार आहे 5 दिवस, तर त्यासाठी आम्ही तहसीलदारांची पत्रव्यवहार करून याला गॅस पुरवठा नियमित करण्यासंदर्भात आम्ही पत्रव्यवहार करून ती मान्यता घेतली. महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या विरोधामध्ये भारतीय शैली कुस्ती संघाने पुणे न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता आणि महाराष्ट्र केसी संदर्भात त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की हे स्पर्धा घ्यायचा अधिकार फक्त भारतीय शैली कुस्ती संघाला आहे. परंतु आपल्या सर्वांना सांगायला आनंद होतो की आज माननीय कोर्टाने न्यायालयाने त्याबाबत निर्णय दिलेला आहे आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाला महाराष्ट्र केसी स्पर्धा घेण्याची त्यांनी मुभा दिलेली, परवानगी दिलेली. माननीय संदीप अप्पा भोंडवे विद्यमान कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, माननीय मेघराज भाऊ कटके विद्यमान पुणे जिल्हा अध्यक्ष कुस्तीगीर संघ, सौभाग्यवती संजीला काकी बापूसाहेब पटारे माजी नगरसेविका, सौभाग्यवती मनीषाताई ज्ञानेश्वर कटके. कुस्तीला प्रारंभ होतोय. शिंदे मुंबई शहर हातवरती करा. शुभम शिंदे मुंबई शहर लाल पट्टी. स्वागत आहे. संचालक आदरणीय दिलीप नाना बांधलेकर आपले स्वागत आहे. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य छत्रपती संभाजी महामृत्युंजय अमावस्या महंत उद्धव या कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज भाऊ कटके आणि उद्योगपती हेमचंद्र नाना. यानंतर पुढील सन्मान खऱ्या अर्थाने आणि यानंतर पुढील सन्मान 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने आज उद्घाटनाचा कार्यक्रम या राज्याच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या हस्ते आज इथं संपन्न होत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाप्रसंगी या शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार ज्ञानेश्वर आबा कटके हेही इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माननीय रामदास भाऊ कळस, योगेशजी दोडके, संदीप अप्पा भोंडवे, मेघराजजी कटके, त्याचबरोबर पूजाताई प्रतापदाकर आणि माझ्या सर्व महिला माता भगिनी, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित मी सर्वांची रजा घेतो. सर्वच उपस्थित इथं मान्य आहे. सर्वांचा यथोचित नामोल्लेख होणं गरजेचं आहे, परंतु आदरणीय व्यासपीठ असा सर्वांचा उल्लेख करतो. आपली सर्वांची परवानगी घेतो. महाराष्ट्र राज्य
कुस्तीगीर संघाचे आभार व्यक्त करतो आणि फार दिवसापासून आमच्या ग्रामस्थांची चंद्रपूर ग्रामस्थांची अपेक्षा होती, इच्छा होती की महाराष्ट्र केसरी भाग्य आम्हाला मिळावं आणि अशा प्रकारे या वर्षीची 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा त्यांनी संघटनेचे आभार व्यक्त करतो. प्रथमतः मी आपल्या सर्वांना कळवू इच्छितो की या वर्षीची 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही अनेक वेगवेगळ्या संकल्पना आणि आयोजनामध्ये नाविन्यपूर्णता यामुळे ओळखली जाते. यात नवनवीन संकल्पना महाराष्ट्राची पैलवानाची ओळख हे महाराष्ट्र केसरीच्या माध्यमातून या ठिकाणी होते. या महाराष्ट्राचा एक इतिहास आहे की ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या केसरीच्या कुस्त्या झाल्या त्यावेळेस येणाऱ्या काळात ते राष्ट्रकुल असो, ऑलिम्पिक असो, आशियाड असो, या ठिकाणी जाण्याची संधी या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून मिळाली. प्रसंगी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सन्माननीय सुनेत्रवहिनी पवार, सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व कुस्तीप्रेमी, सर्व खेळाडू, या सर्वांचं मी स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीमध्ये आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. जय बजरंग बली की. अरे पैलवानांचं स्टेडियम आहे असं काय करताय? बोल बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. खऱ्या अर्थात तसं पाहिलं तर वहिनी वाघोली आणि या परिसराला एक कुस्तीची वेगळी परंपरा कायम राहिलेली आहे. सकाळी आपण पुण्यतिथीचं त्या ठिकाणी स्मरण करून गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बदाम आणि काजू दिले, म्हणजे माऊली पैलवानी जरा खुराक वेगळा असतो पैलवानांचा. परंतु ही लाल मातीतली जी कुस्ती आहे ही कुस्ती ग्रामीण भागात तळागाळात त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे, म्हणून खऱ्या अर्थानं या कुस्तीची परंपरेची सुरुवात त्या ठिकाणी करण्यात आली. आजचा हा सोहळा केवळ कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नाही, तर महाराष्ट्र परंपरेचा, ताकदीचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि श्री रामकृष्ण सातव पाटील यांच्या भव्य आयोजनातून साकारत असलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या समोर उभे राहणे हे माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. यंदाच्या स्पर्धेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उद्घाटनाचा मान आम्हा मातृशक्तींना देण्याचा ऐतिहासिक निर्णय या सगळ्यांनी केला. आजचा हा सोहळा खऱ्या अर्थाने महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या नेतृत्वाचा उत्सव आहे. स्वर्गीय कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी सुरू केली. त्यांच्या विचारांचा आणि परंपरेचा वारसा आजही आपण जपत आहोत. कृपया व्यासपीठाच्या अग्रभागी उपस्थित संबोधित करण्यासाठी आपण या ठिकाणी आमंत्रित. आजच्या या भव्य दिव्य केसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समारंभाचे आयोजक श्री रामकृष्ण सातवजी, श्री सुनील टिंगरेजी, संदीपजी भोंडवे, संजयजी शेटे, योगेशजी दोडके, अभिजित कटके, श्री आबा काळे, रत्नमाला सातव, मारुती आडरकर, शांतारामजी जाधव, श्री प्रदीप कंद, अनिल सातव, मोनिका ताई मोहोळ. खरं तर मुरली अण्णा मला म्हणाले होते की या स्पर्धेचं अत्यंत भव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून या क्रीडानगरीला आदरणीय दादांचं नाव दिलेलं आहे आणि या सर्वांच्या या भावपूर्ण श्रद्धांजली असं मी मानते आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून आभारही मानते. आज या स्पर्धेचं उद्घाटन करताना मला मनापासून आनंद होत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे.
आपल्या मातीतला हा रांगडा खेळ आपल्या महाराष्ट्राची शान आहे. या कुस्तीनेच आपल्याला देशाचं पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं. हे पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र पैलवान खाशाबा जाधव यांना मी अभिवादन करते. तसेच कुस्तीचे भीष्म पितामह स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांचं सुद्धा मी या निमित्तानं स्मरण करते, वंदन करते. छत्रपती शाहू महाराजांनी जोपासलेली कुस्तीची ही परंपरा आज आधुनिक युगात पुढे नेण्याचं काम, वारसा चालवण्याचं काम आपण सगळ्यांनीच करायचं आहे. 8 दशकांपासून सुरू झालेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा आजही महाराष्ट्राच्या क्रीडा परंपरेचं सर्वोच्च प्रतीक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि या स्पर्धेच्या माध्यमातूनच अनेक दिग्गज मल्ल घडलेले आपल्याला माहिती आहे आणि त्यांनी राजाचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव देशभर गाजवलेलं आहे.